अशाच प्रकारचा पनीर मसाला बघण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. नमस्कार, शिल्पाज रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण घरच्याच साहित्यात पनीर मसाला बनवणार आहोत. इथे मी पावशेर पनीर घेतलेलं आहे, त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला लागणारे 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहे, 2 टोमॅटोची प्युरी करून घेतली, 1 चमचा बेसन, 1 चमचा घरचा मसाला आहे, मीठ, 4 चमचे तूप घेतलेलं आहे मी इथे. त्यानंतर आपल्याला लागणारे हळद, जिरे, धने जिरे पूड, गरम मसाला आणि बेडगी लाल मिरची घेतलेली आहे मी इथं. त्यानंतर 2 तमालपत्र, 2 छोटे दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत, 1 चक्रफूल, 2 लवंग, 1 दालचिनी आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे मी इथे. तर आता इथे पनीरला आपल्याला मसाले लावून घ्यायचे थोडेसे. 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे मी, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ. आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं, याला लावून घ्यायचे पनीरच्या तुकड्यांना. आता आपण हे थोडंसं मॅरिनेट व्हायला ठेवून देऊया. आता नंतर मी लगेच पॅन ठेवून घेतलेला आहे गॅसवर, त्यामध्ये 1-1.5 चमचा तूप टाकलेलं आहे. आता त्यामध्ये हे पनीरचे तुकडे टाकून घेऊया आपण. तर आता इथे मी मीडियम गॅस केलेला आहे, मीडियम गॅसवरच आपल्याला हे शॅलो फ्राय करून घ्यायचे. थोडंसं मधनं उलटून पलटून बघायचं आपल्याला. तर आपले पनीरचे तुकडे एका साईडनं भाजून झालेले आहेत. आपण आता दुसऱ्या साईडनं पलटी करून घेऊया. दोन्ही साईडने आपले पनीरचे तुकडे भाजून झालेले आहेत. तर आता आपण हे काढून घेऊया. लगेच मी पॅन ठेवलेला आहे, परत त्यामध्ये बेसन टाकलेलं आहे. हे बेसन आपलं दाटसरपणा येण्यासाठी वापरलेलं आहे. हे थोडंसं भाजून घ्यायचं आपल्याला. मीडियम गॅसवरच. तर आता आपण हे काढून घेऊया. तर आता मी परत एकदा पॅन ठेवलेला आहे गॅसवर, त्यामध्ये 4 चमचे तूप ओतलेलं आहे मी. इथे तुपाच्या ऐवजी बटर किंवा तेल वापरलं तरी चालेल, पण आपल्याला परफेक्ट ढाबा स्टाईल पनीर मसाला बनवायचे, त्यामुळे मी इथे तूपच घेतलेलं आहे. त्यामध्ये आता मी अर्धा चमचा जिरे टाकलेत, तमालपत्र, चक्रीफूल आणि 2 दालचिनीचे तुकडे टाकलेत मी छोटे, 2 लवंग, इलायची. आता हे थोडंसं परतून घेऊया. आता यामध्ये कांदा टाकायचा आपल्याला. आता कांदा आपला 1-2-3 मिनटं चांगलं परतून घ्यायचं तेलामध्ये. इथे तुम्ही
बारीक चिरण्याच्या ऐवजी तुम्ही पेस्ट करून घेतली तरी चालेल. तर इथे आपल्याला कांदा जास्त करपवायचा नाही आहे. तर लगेच मी इथे आलं लसूण पेस्ट टाकली 1 चमचा. ते थोडंसं परतून घेऊया. त्यानंतर टोमॅटोची प्युरी टाकली. ती पण आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. थोडंसं मीठ टाकले मी इथे. आपला कांदा टोमॅटो पटकन परतून तयार होईल म्हणजे. तर इथे मी लगेच 1 चमचा घरचं तिखट टाकलेलं आहे. 1 चमचा बेडगी मिर्च पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने जिरे पूड आणि अर्धा चमचा गरम मसाला. तर इथे मी कोणतेही बाहेरचे रेडीमेड मसाले वापरलेले नाहीत, त्यामुळे इथे मी घरचेच मसाले टाकलेत. तुम्ही जर तो मसाला बाहेर पनीर मसाला मिळतो तो टाकत असाल तरी हे कोणतेही मसाले टाकायची गरज नाही आपल्याला. तर इथे मी बेसन टाकलेलं आहे लगेच. ते थोडंसं परतून घेऊया मसाल्यासोबत. आता इथे मी गरम पाणी करून घेतलेलं आहे, ते मिक्स करूया. तर कोणत्याही भाजीमध्ये गरम पाणीच टाकायचं आहे आपल्याला. त्याच्याने छान चव पण येते आणि तरी पण छान येते. तर अजून थोडंसं घट्ट वाटते, मी परत एकदा पाणी ओतलेलं थोडंसं. तर आता आपण झाकून ठेवून एक 2-3 मिनिटं शिजवून घेऊया मसाला. तर इथे मी कसुरी मेथी बारीक करून टाकलेली आहे. इथे आपल्याला आवर्जून कसुरी मेथी टाकायचीच आहे, त्याच्याने खूप छान चव येते, अगदी हॉटेलसारखी. तर तुम्ही नक्की कसुरी मेथीचा वापर करा ढाबा स्टाईल रेसिपीमध्ये. तर इथे मी लगेच पनीर आपलं परतून घेतलेलं ते टाकलेलं आहे. तर आपण मीठ अगोदरच टाकलेलं आहे, त्यामुळे इथे मी मीठ नाही वापरत आता. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही टेस्ट करून ते मीठ टाकू शकता. तर झाकण ठेवून 2-3 मिनिटं परत आपण वाफवून घेतलेलं आहे. तर इथे आपली पनीर मसाला तयार आहे. रंग पण छान आलेला आहे. तेवढीच टेस्टी लागते ही पनीर मसाला. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि अशा छान छान नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी.